शार्क टँक इंडिया हा भारताचा पहिला बिझनेस रियालिटी शो आहे. ज्या इन्व्हेस्टर समोर म्हणजे शार्क समोर येतात. खरं तर हा शो अमेरिकन रियालिटी शो शार्क टँकचे इंडियन व्हर्जन आहे. ओरिजिनली तसं बघितलं तर या शोची सुरुवात 2001 मध्ये जपानमध्ये झाली होती, जिथे याला द टायगर्स ऑफ मनी किंवा मनी टायगर नावाने ओळखले जाते. त्यावेळी जपानमध्ये या शोची कन्सेप्ट एकदम वेगळी होती, ज्यामुळे हा शो येताच लोकांनी याला भरभरून प्रतिसाद दिला आणि पहिल्याच वेळी हा शो सुपरहिट झाला. जपानमधील सफलतेनंतर दुसऱ्या देशांतही हा शो चालू होऊ लागला, ज्यात सर्वात पहिल्यांदा 2005 मध्ये हा युनायटेड किंगडममध्ये लॉन्च झाला होता. तिथं या शोचं नाव होतं ड्रॅगन्स डेन. आणि अमेरिकाबद्दल बोलायचं झालं तर हा शो 2009 मध्ये शार्क टँक नावासोबत चालू झाला होता, जे नाव आता भारतामध्ये पण अडॉप्ट केलं गेलं आहे. तसं तर हा शो जपानमध्ये सुपरहिट झाल्यापासून आतापर्यंत अमेरिका आणि युनायटेड किंगडम सोबतच अजून 40 वेगवेगळ्या देशांमध्ये लॉन्च झाला आहे, ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया, कॅनडा, चायना, रशिया, पाकिस्तान, साऊथ आफ्रिका आणि श्रीलंका सारख्या देशांचं नाव आहे. जर या शोच्या फॉर्मॅटबद्दल बोलायचं झालं तर हा शो खूपच सिंपल आणि खूपच जास्त मनोरंजक आहे. खरं तर नवनवीन एंटरप्रेन्योर इन्व्हेस्टमेंट मिळवण्यासाठी आपल्या बिझनेस आणि स्टार्टअप आयडियाजना शोमध्ये असलेल्या इन्व्हेस्टर म्हणजेच शार्कसमोर पिच करतात. खरं तर त्या एंटरप्रेन्योर्सना आपल्या पिचमधून शार्क्सना काही अशा प्रकारे इम्प्रेस करायचं असतं की ते शार्क्स त्या एंटरप्रेन्योरच्या बिझनेसमध्ये पैसे इन्व्हेस्ट करायला तयार होतील. शार्क टँक इंडियाच्या पहिल्याच सीझनमध्ये भारताला फंडिंग मिळाली आहे आणि या पहिल्याच सीझनमध्ये 41.68 करोड रुपये त्या 67 इंडियन स्टार्टअपमध्ये इन्व्हेस्ट झाले आहे. तर इतकी मोठी इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या त्या 7 शार्क्सबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया. ग्रोवरबद्दल, ज्यांना या शोमधला सर्वात अँग्री शार्क मानले जाते. अश्नीर ग्रोवर हे भारत पे नावाच्या एका फिनटेक कंपनीचे को फाउंडर आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहे. आणि अमन हे भारताची सर्वात मोठी ऑडिओ कंपनी बोटचे को फाउंडर आणि CMO आहे. नंबर 3 पीयूष बन्सल, कंपनी लेन्सकार्टचे को फाउंडर व CEO आहे. नावाच्या कंपनीच्या को फाउंडर व चीफ आहे. ही कंपनी नॅचरल, आयुर्वेदिक तसेच टॉक्सिन फ्री कंझ्युमर प्रॉडक्ट बनवण्यासाठी खूपच फेमस आहे. नंबर 5 अनुपम मित्तल. अनुपम मित्तल हे फेमस ऑनलाईन वेडिंग सर्व्हिस शादी.comचे फाउंडर तसेच CEO आहे. नंबर 6 विनीता सिंग. विनीता सिंग शुगर कॉस्मेटिक कंपनीच्या को फाउंडर व CEO आहे. नंबर 7 नमिता थापर. नमिता थापर या MQR फार्मास्युटिकल कंपनीच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहे. खरं तर ह्या कंपनीची स्थापना नमिताचे वडील सतीश मेहता यांनी 1983 मध्ये केली होती आणि नमिता यांनी या कंपनीला ॲज अ CFO 2007 मध्ये जॉईन केलं होतं. तर चला शोबद्दल अजून काही गोष्टी जाणून घेऊया. मित्रांनो, तुम्हाला हे तर माहीतच आहे की नवीन व्यावसायिक या मंचावर फंडिंग मिळवण्यासाठी येतात, पण काही असे पण एंटरप्रेन्योर संपूर्ण देशात बघितला जातो. पण या शोमध्ये प्रत्येक कंटेस्टंटला दाखवले जाईल असे नाही, कारण या शोमध्ये खूप जास्त प्रमाणावर कंटेस्टंट असतात, म्हणून प्रत्येकाला टीव्हीवर दाखवणे शक्य नाही. इथे ही एक गोष्ट पण ध्यान देण्यासारखी आहे की शार्क ज्या पण स्टार्टअपमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात त्या व्यवसायाला पैशासोबतच इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या शार्कच्या गायडन्सचा पण मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. शार्क टँकमध्ये प्रत्येक पिच ही खूप वेळेपर्यंत चालते. इथे एका कंटेस्टंटची जवळजवळ अर्धा तास ते 1 तासापर्यंत पिच चालते. महत्त्वाचं, हा शो स्क्रिप्टेड नाहीये, ही माहिती नसते. पिच नंतरच त्यांना सर्व गोष्टी माहीत होतात आणि त्यावरूनच ते इन्व्हेस्टमेंटबद्दल डिसिजन घेतात. सोबतच ह्या शोमुळे स्टार्टअप काय असतो, एंटरप्रेन्योर कोणाला म्हणतात याबाबत प्रत्येक घरात माहिती होत आहे आणि त्यामुळे बहुतेकांना स्टार्टअप स्टार्ट करायला घरच्यांची पण साथ मिळत आहे. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका, म्हणजे अशाच इंटरेस्टिंग बिझनेस रिलेटेड टॉपिक्सवर तुम्हाला माहिती मिळेल आपल्या मराठी भाषेत. थँक्स फॉर वॉचिंग.